फलंदाजीचा चांगलाच भरणा आज आपण अजनबी ओवले टीम मध्ये पाहतोय. गेम इज ऑन. करूया सामन्याला सुरुवात. प्रयास तयार आहे आणि त्याच्या विरोधात विशाल गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल एका अनोख्या शैलीने फटका मारलाय. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे प्रयास कोहलीच्या बॅट मधून पहिला खणखणीत षटकार. गाव जर मॅच कोणी पाहत असेल तर सूचना लक्षात ठेवा की याच्यानंतर लगेच सेमीफायनल सुरू केली जाईल. त्या मॅच मध्ये जिंकणारा संघ टीम टाकीगावला फाईट करणार आहे. सध्या तुम्ही क्वार्टर फायनल अनुभवताय. थेट फायनल मध्ये जाणारा पहिला संघ सतीश स्मृती जांभूलपाडा हा काल पाहायला मिळाला आणि सेमीफायनल मध्ये टीम टाकीगावनं धडक मारले. पण तिथे दमदार स्टार्ट. पहिल्याच बॉल वरती विशाल स्ट्रोक. ओ थोडासा दूर टाकलाय, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर होता आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. प्रयास पाटील, प्रयास जो खेळाडू तुम्ही पाहताय प्रयास कोहली एक नामांकित खेळाडू आहे. तंत्रशुद्ध फटकेबाजी तो करतो. बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन फटके त्याचे नेहमीच पाहायला मिळालेत. मागील बॉल जसा पॅटर्न पॅटच्या मध्ये आला तसं त्याला लॉफ केला बॉलला, तिथे षटकार आला आणि लगेच दबाव निर्माण केला. पहिल्या बॉलवरती षटकार येतो तेव्हा षटक कदाचित ते लांब लचक पाहायला मिळेल. आणखीन एक फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर स्पॉट मध्ये जाईल बॉल. रन्स मिळेल इथे देखील. एक दोन बॉलचा खेळ संपला आणि दोन बॉलच्या अखेरीस टीम स्कायरा 11 वहाल संघ पोहोचलाय बिनबाद 8 या धावसंख्येवरती. चांगली स्टार्ट, चांगला पहिला सुरुवातीचा रिदम पकडलाय म्हणूया आपण स्कायरा 11 वहाल टीमनं. आणि ती सुरुवातीची अपेक्षा देखील होती. फलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही समीर नाईकला पाहताय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. या टीमचा परफेक्ट मिस ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि चप्पल असा खेळाडू धाबा काढण्यामध्ये नेहमीच तो माहीर असतो. आणि त्याच्या समोर आहे विशाल गायकवाड, लेफ्टी गोलंदाज. थांबवतील का बॅट्समनला? फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. शॉट मिड ऑनला, थोडीशी मिसफील्ड, इथे फायदा उचलला. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं बॅट्समनला. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धावा पाहायला मिळतात बिनबाद 9 धावा. स्कायरा 11 वहालची सुरुवात. स्कोर पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. सुरुवातीचे पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि आता तरी चांगली स्टार्ट म्हणूया आपण स्कायरा 11 वहाल टीमच्या माध्यमातून. जर विकेट्स आल्या सुरुवातीला 1-2 तर अडचणी वाढू शकतात आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या विशाल बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतायत. ओ चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल पुढे टाकला. मगाशी 2 बॉलचा विचार केला. शॉर्ट पिच लाईन वरती बॉलिंग करत होते आणि तदनंतर हा फुलर लेनचा थोडा पुढे टाकलेला हा बॉल हलकासा काटा चेंज केला आणि तदनंतर डॉट बॉल. टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. गुड लाईन स्पॉट वरती पाटा विकेट्स आहे आणि या विकेट वरती जर टर्न करत राहाल तर तुम्ही फलंदाजाला थांबू शकता. आणि मागचा क्रीडांगण जर पाहिला तर शॉर्ट पिच आहे, त्यामुळे एक सिंगल तिथे मिळते आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी विशाल गायकवाडला करावी लागेल. फुल टॉस टाकला. ओ शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चान्स. रनआउटची संधी. थ्रो थोडासा उशिरानं पोहोचला, थोडासा उंच उडाला थ्रो, त्यामुळे ही चिकी सिंगल एक कंप्लीट केले एक धाव आणि स्कोर पोहोचला डबल डिजिट मध्ये. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. स्कायरा 11 वहाल बिनबाद 10. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 10 धावा. अद्याप या ओव्हर मधील शेवटचा बॉल बाकी आहे. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले. इनफिल्डच्या वरून धाडलाय. डीप मिड विकेट खाली आहे. चेस मोठी आणि प्रेक्षक बनलेत खेळाडू. बॉल जाईल दणदण दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज विशाल गायकवाडनं 14 रन्स. एकही खेळाडू बाद झाला नाही. चांगली स्टार्ट. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा. आता पॉवर प्लेचं बंधन नाहीये. पॉवर प्ले जे पहिलं षटक तुम्ही पाहिलं त्यामध्ये विशाल गायकवाड 14 रन्स देताना पाहायला मिळाले. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि शेवटच्या बॉलवरती बाउंड्री स्ट्रोक चौकार आला. मध्ये चांगले चेंडू रिलीज केले विशाल गायकवाडनं, पण शेवटी एक चांगला फुल टॉस बॉल मिळाला आणि तिथे फायदा उचलला बॅट्समन समीर नाईकनं. 2 बॉल समीर नाईक खेळला. त्याच्या बॅटमधून 5 रन्स, परंतु पहिल्याच बॉलवरती षटकार आणि तदनंतर 3 बॉलमध्ये 2 सिंगल. 4 बॉलमध्ये 8 वरती बॅटिंग करतोय प्रयास कोहली. पॉवर प्लेचं बंधन आता नाहीये, त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आदेश मुंगाजी
अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम आणि त्यांच्या विरोधात मी न्यू यंग स्टार स्कायरा 11 वहाल संघाला खेळताना पाहत आहे. हा महत्वाचा सामना. याच दरम्यान मनोज ट्रान्सपोर्टचे सर्व मनोज शेठ मडवी साहेब यांचं आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेला आपल्याला 2 दिवस लाईव्ह टेलिकास्ट उपलब्ध करून दिली. मनोज शेठ मडवी साहेबांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. या साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनोजजी मडवी साहेबांचा मी मनपूर्वक कौतुक करू, कारण ज्यांनी या प्रतियोगितेला लाईव्ह टेलिकास्ट आई एकविरा इव्हेंट्स या वाहिनीला अगदी 2 दिवस पुरस्कृत केलं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच कडे लक्ष वेधूया. मान्यवरांचं स्वागत मंचावरती पाहायला मिळतं. स्कोर पोहोचलाय 16 वरती. बिनबाद 16. गोलंदाज तयार. आदेश मुंगाजीचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल खोलात टाकलाय. थोडीशी हलकीशी मिसफील्ड आणि ते लगेच फायदा उचललाय बॅट्समननं. एक धाव खेळण्यामध्ये यशस्वी राहिले. धाव फलकावरती 17 धावा. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आदेश मुंगाजीचं हे षटक आहे. 2 बॉल मध्ये 3 रन्स त्यानं खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये विशालनं 14 पण हे षटक सुरुवात चांगली केली आदेशनं, कारण निरंतरता राखतील या ओव्हर मध्ये. टप्पा चांगला पकडलाय. चान्स देत नाहीयेत बॅट्समनला. परंतु समोर आहे प्रयास आणि त्याच्या बॅट मधून हा भिरकावला बॉल डिपिट विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा. इट्स अ मॅक्सिमम. कडक षटकार. जनता शुभाग मंडळाने ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी लाईव्हची सेवा उपलब्ध करून दिली ते उरणचा छोटा टायगर धनु शेठ यांचे छोटे बंधू मनोज शेठ मडवी यांचे या ठिकाणी आगमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत. धनु शेठ यावं व्यासपीठावरती. कारण मित्रांनो 26 तारखेला आपल्याला बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये सतीस्मृती गावदेवी गावठाण संघ खेळताना पाहायला मिळणार आणि त्या संघाला पुरस्कृत करणारे धनु शेठ मडवी. यावं आपलं सहर्ष स्वागत छोटा टायगर. 2 बॉल मागील 2 षटकार आलेत आणि धावफलक आता वेगाने पुढे चाललाय. 29 रन्स 29 धावा धावफलकावरती. प्रयास कोहलीची बेधडक बॅटिंग. 3 षटकार आणि त्याच्या जोरावरती संघ आता 29 वरती जाऊन पोहोचला. खेळाडू अगदी चपल आहे. मोठे फटके देखील तो खेळतो आणि त्याचाच तडाखा सुद्धा तरी पाहायला मिळाला. प्रयास कोहलीच्या अफलातून बॅटिंग. स्कोर 29 वरती पोहोचलाय. दुसरं षटक सुरू आहे. आदेश मुंगाजी सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 3 दिल्या आणि पुढील 2 बॉल मध्ये टोटल 12 मोजल्यात. 15 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. 29 रन्स 29. सर्वांचंच लक्ष प्रयासच्या बॅटिंग कडे लागलंय, कारण ज्या फॉर्म मध्ये हा खेळाडू बॅटिंग करतोय अगदी छोटा आहे, परंतु ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलाय बरेचशे पारितोषिक मालिकावीरच्या बाईक या खेळाडूने जिंकल्यात आणि तो खेळाडू तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहताय. आणखीन एक चांगला बॉल खोदून काढला. लॉंग ऑफ रिझन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. आता फक्त एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकच धाव. एका धावेने धाव फलकावरती. स्कोर 30 वरती जाऊन पोहोचेल. शेवटचा बॉल बाकी. ओव्हर क्रमांक 2. क्या बात आहे मित्रांनो. 2 भावांची जोडी आपण या व्यासपीठावरती पाहतो. धनु शेठ मडवी उरणचा छोटा टायगर 0609 त्यांच्या समेत ज्यांनी आम्हाला लाईव्ह व्यवस्था करून दिली स्पर्धेची ते मनोज शेठ आपले आम्ही सहर्ष स्वागत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत या ओव्हर्स नंतर. तर ओव्हर देखील कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत. धावफलकावरती 15.50 च्या सरासरीने 31 धावा लागल्यात आणि इथे आपण सन्मान करूया मित्रांनो ज्यांचं व्यासपीठावरती काही क्षणापूर्वीच आपल्याला शुभागमन पाहायला मिळालं. ते गावठाणचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मनोज शेठ मडवी साहेब यांचा शुभ सन्मान, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला लाईव्ह इव्हेंट लाईव्ह सेवा 2 दिवस ज्यांनी स्पॉन्सर केली ते सन्माननीय मनोज मडवी साहेब यांचा शुभ सन्मान सुनील शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते. त्यांच्या वतीने प्रथम क्रमांक 51,000 रुपये आणि लाईट हाऊस हे तिन्ही त्रिमूर्ती पाहू शकाल मित्रांनो. छोटा टायगर, धनु शेठ, सुनील शेठ मडवी आणि महामहिम या ठिकाणी किशोरबाई यांच्या वतीने त्यांचा सन्मान. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अद्याप अर्ध्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण गोलंदाजी पाहतोय.
अजनबी स्पोर्ट्स ओवले टीमची टॉस त्यांनी जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात हवी तशी झाली नाहीये, कारण अद्याप विकेटचं खातं उघडू शकले नाहीयेत गोलंदाज. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा, 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये देखील या दोन्ही खेळाडूंनी चांगली स्टार्ट मिळवून दिली. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला प्रयास. मॅन ऑफ द मॅच राहिला. समीर नाईकने त्याला साथ दिली होती. या मॅच मध्ये देखील तसंच परफॉर्मन्स. 12 बॉल मध्ये 31 काढल्यात. तिसरं षटक आहे साई गायकवाड ओव्हर द विकेट्सनं कमी गतीने टाकलाय बॉल आणि तो शरीरापासून दूर आहे. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. 32 रन्स स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. 32 धावा. विकेट्स आल्या नाहीये, त्यामुळे दबाव गोलंदाजांवरती पाहायला मिळाला. वाईट क्रमांक 32वा हा वाईट बॉल या स्पर्धेतला आणि रन्स देखील आता 32च बनल्यात. 32 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल घेऊन साई गायकवाड तयार. आडव्या बॅटनं मारलाय बैठक स्ट्रोक. समीर नाईकची कलात्मकता, कौशल्यता आणि बॅटिंगचा दर्जा दाखवत असताना बॉल बाउंड्री पार. षटकार. सहा धाव संख्येने धाव फलक पुढे चालले. अगदी 38 धावा धाव फलकावरती. तुटून पडलेत गोलंदाजी डिपार्टमेंट वरती. ज्या पद्धतीनं मागील मॅच मध्ये देखील भैरवनं धुतुम संघाने अटॅक केला आणि तो तिथे विजय पटकावला अजनबी ओवळेनं. आणि तो इथे धावा रोखणं गरजेचे आहेत, पण इथे आणखीन एक ऑन साइडला तडाखा. आता फटका फसलाय आणि समीर नाईकच्या बॅटिंगला दिलाय पूर्णविराम. पहिला धक्का लागलाय स्कायरा 11 वहाल टीमला. तिसऱ्या षटकामध्ये विकेट आले साई गायकवाड. हा गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहताय. पहिला वाईट बॉल, त्याच्यानंतर षटकार आणि नेक्स्ट बॉल वरती त्वरित विकेट्स घेण्यामध्ये यशस्वी राहिलाय. 7 धावा 2 बॉल मध्ये खर्च केला साई गायकवाडनं. धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकता तब्बल 38 धावा. पहिली विकेट्स. नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रतीक पाटील. एका पाठोपाठ एक चांगले खेळाडू तुम्ही स्क्रीन मध्ये पाहताय. प्रयास पाटील, समीर नाईक आणि त्याच्या सोबतीला आता बॅट्समन समीर जसा बाद झालाय, प्रतीक उतरलाय मैदानामध्ये. हा देखील तेवढाच ताकदवार खेळाडू आहे. कमी बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा नेहमीच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात, परंतु हे क्रीडांगण ज्या पद्धतीचं राहिलंय आजच्या दिवसामध्ये फलंदाजीचा दमखम पाहायला मिळाला. तदनंतर टाकीगाव टीमची गोलंदाजी देखील आज आपण पाहिली, जे सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. प्रियांश 855 टाकीगाव हा संघ थेट सेमीफायनल साठी दाखल झालाय. मॅच नंतर टाकीगाव टीम तुम्हाला लगेच पोहोचावं लागेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. यॉर्कर बॉल, हलकीशी अपील. गोलंदाजांना अगदी इंटरेस्ट दाखवला नव्हता या अपील मध्ये. विकेट किपर जोरदार अपील करत असताना पण तो पंचांचा इशारा आला लेग बाईटचा. एक्स्ट्रा न धाव फलकावरती ऍड केली जाईल. 1 रन 39 धावा. अद्याप या ओव्हर मधील जवळजवळ 3 बॉलचा खेळ बाकी. या पहिल्या पूर्वार्धामध्ये 9 चेंडू अद्याप शिल्लक राहिलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती कमी वय वर्ष असणारा साई गायकवाड, परंतु भेदक तपा चांगली गोलंदाजी. परंतु ज्या पद्धतीनं प्रयास बॅटिंग करतोय त्याला थांबवेल का? प्रयासच्या बॅट मधून तडाखा. आणखीन एक लांबलचक स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. टप्पा ओलांडलाय. 45 धावा धाव फलकावरती. साई गायकवाडच्या विरोधात आक्रमण. 2 षटकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले आणि स्कोर आगे कुछ करत असताना 45 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 14 विशाल गायकवाड. दुसरं षटक आदेश मुंगाजी. सुरुवात चांगली केली, पण तू मध्ये 2 षटकार जसे बसले तसं षटक लांब राहिलं. 17 धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि तिसरं षटक साई गायकवाडचं. 2 षटकार इथे देखील पाहायला मिळालेत. प्रयास कोहलीचं कौतुक करूया. आतापर्यंत जवळजवळ 4 षटकार हे प्रयास कोहलीच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 29 वरती तो बॅटिंग करतोय. मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो. इथे बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं वळवायचा होता फटका, पण तू ते जमलं नाहीये. इथे डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ठाऊक आहे अजनबी स्पोर्ट्स ओवले टीमला देखील कमीत कमी धाव संख्या 60च्या आतमध्ये रोखणं फार गरजेचं आहे. आणि आता फक्त 4 षटकांची मॅच. मगाशी 5 ओव्हर मध्ये 78चा पाठलाग सहज केला, परंतु प्रतिस्पर्धी टीम वहालकडे गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. त्यामुळे कमीत कमी धाव संख्या ते रोखणं गरजेचं राहील. आडव्या बॅटने खेळला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रन्स मिळेल. एक अवघी सिंगल
आणि इथे पाहता पाहता साई गायकवाडचे तिसरं षटक होईल समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस टीम स्कायरा 11 वहाल टीमची धावसंख्या 1 खेळाडू बाद 46 धावा. ओव्हर मध्ये गोलंदाज चला टीम टाकीगाव प्रियांश 855 टाकीगाव संघाचे कॅप्टन शेवटचं षटक आहे आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ सेमीफायनल टाकीगाव टीमच्या विरोधात खेळणार आहे. त्यामुळे आपण वेळेवरती पोहोचा. आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये एक संघ आणखीन एक पाहायला मिळेल आपल्याला. रणजित बालकृष्ण पाटील 40+ चे खेळाडू, त्यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. आपण देखील या. ज्यांच्या सौभाग्यवती माजी उपसरपंच देखील राहिल्यात आणि त्यांचा नुकताच आगमन झाले मंचावरती, आम्ही त्यांना येण्याची विनंती करतोय. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती विराट गायकवाड हा गोलंदाज झाला. लास्ट ओव्हर आणि इथे किती धाव संख्येचं टार्गेट सेट होईल हे पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 46 धावा या 3 ओव्हर मध्ये कुठून काढल्या. तडाखेबाज फटकेबाजी. विराटचं स्वागत केलंय. आडव्या बॅटनं भिरकावलाय बॉल. प्रयास पाटीलच्या बॅट मधून आलाय हा जवळजवळ 5वा षटकार. वहाल टीमचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग करतोय प्रयास. अफलातून फटकेबाजी करताना पाहायला मिळाल्या. स्वीप केला बॉलला आडव्या बॅटनं. पुन्हा एकदा डिप्यूट विकेट मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा पलटवार आणि दुसरी धाव इथे मिळणार नाहीये. अवघे एक सिंगल. एका धावेने धावफलक 53. 37 वरती बॅटिंग करतोय प्रयास. ज्या खेळाडूच्या बॅट मधून आतापर्यंत 37 धावा. मागील मॅच मध्ये 34 धाव संख्येवरती तो खेळताना पाहायला मिळाला. नॉट आउट आणि या मॅच मध्ये 37 धावा. फलातून बॅटिंग सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय आणि सध्या देखील त्याच फॉर्म मध्ये फटकेबाजी. टू स्ट्राईकला तर प्रतीक पाटील या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. प्रत्येक गोलंदाजावरती षटकार आले. सुरुवातीला विशाल गायकवाडचं स्वागत. तदनंतर आदेश मुंगाजीवरती 2 षटकार. साई गायकवाड 2 षटकार. विराट गायकवाड त्यानं देखील आतापर्यंत 2 षटकार खाल्लेत. 3 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. 59 रन्स 59 धावा. आणखीन एक गॅप मध्ये चाललाय बॉल. चेस मोठी आहे लॉंगॉनला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार. षटकारानंतर पुन्हा एकदा एक दणदणीत चौकार. स्कोर गेला तर टेन्शन वाढणार आहे. अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम जरूर पहिली मॅच भैरवनाथ दुतुम संघाच्या विरोधात चांगली जिंकली, परंतु इथे 60 धाव संख्येचा टप्पा पुढे गेलाय. आता 63 धावा धावफलकावरती. या ओव्हर मध्ये बाउंड्री स्ट्रोक. 3 बॉल मध्ये 17 धावा. 4 बॉल मध्ये 17 धावा मोजल्यात विराट गायकवाडनं. अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे, पण तो स्कोर पुढे चाललाय. 63 रन्स 63 धावा. का पुन्हा एकदा मॅच मध्ये 70 स्कोर पाहायला मिळेल. एका षटकार चान्स घेतील का बॅट्समन प्रतीक पाटील. आक्रमण केले गोलंदाजांवरती. अक्षरशः धुलाई केले. तुटून पडलेत फलंदाज. आणखीन एक ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पकडला जाईल कॅच. आणि प्रतीक पाटीलच्या बॅटिंगला दिलाय पूर्ण विराम. दुसरा धक्का लागलाय स्कायरा 11 वहाल टीमला. नौका खेळाडू सुजल मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या त्याचा खेळाडू आहे. तो क्रीडांगणामध्ये चाललाय. लेफ्टी बॅट्समन आहे. शेवटचा बॉल या सत्रामध्ये विराट गायकवाडला आपण पाहताय. पहिलं यश त्यानं पटकावलं आणि स्कोर 63 रन्स. चला टाकीगाव टीमचे कॅप्टन प्रियांश 855 टाकीगाव. तर प्रभाकर टेकलकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. मित्रांनो गावठाणचे बाबू मामा
यांच्या वतीने जेवणाची आमची उत्तम व्यवस्था करण्यात आली. बाबा आपलं सहर्ष स्वागत, यावा आपलं सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल या सत्रामधील लास्ट बॉल 63 रन्स 63 धावा. सुजल तयार. अंतिम बॉल आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. विराट गायकवाड थोडीशी महागडी गोलंदाजी. इथे देखील शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं मारलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय कॅच. लागोपाठ विकेट आल्या शेवटी 2 बॉल मध्ये आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. जिथे बॅटिंग करत असताना स्कायरा 11 वहाल टीमनं धावा काढल्या 63 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाला येणारे 24 बॉल आणि 64 धाव संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल. कोण जाईल सेमीफायनल मध्ये आणि कोणाचं स्वप्न अपूर्ण राहील आणि या स्पर्धेमध्ये टाकीगाव टीमच्या विरोधात कुठला संघ 2 हात करणाऱ्या ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया आपण बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. मराठीमधील एक उत्कृष्ट समालोचक विपुलजी पाटील यांच्याकडे आपण जाऊया आणि ऐकूया त्यांना. आमचे दमदार वजनदार व्यक्तिमत्व सन्माननीय रणजित पाटील साहेब, ज्यांच्या सौभाग्यवती या टर्म अगोदर चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून राहिल्या, त्या रुपालीताई पाटील विद्यमान उपसरपंच ज्या राहिल्या आणि आज आपण व्यासपीठावरती पाहतो ते रणजित पाटील साहेब उपसरपंच चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत यांचा यथोचित सन्मान मायचोपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सुनील शेठ मडवी साहेब आणि किशोर मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि रणजित पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 30,333 रुपयाचं 3,333 रुपयाचं योगदान आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण या स्पर्धेमध्ये पाहतो आणि रणजित पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 3,333 म्हणजे क्रिस गेल वेस्ट इंडिजचा ज्याचा जर्सी नंबर आपण पाहतो त्या अर्थातच 3,333 रुपयाचं योगदान. आपलं सहर्ष स्वागत. टायगर धनुषेठ मडवी यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला सायकल देण्यात आली, त्यांचं सहर्ष स्वागत. याच्यानंतर आमचे सुनील शेठ मडवी साहेब यांच्या वतीने 51,000 रुपयाचं रोख रक्कम किशोरदादा मडवी आणि यांच्या वतीने आम्हाला ही सन्मानचिन्ह आम्हाला पाहायला मिळाले. मॅन ऑफ द सिरीज या सर्व ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आणि स्वर्गीय शांताराम शेठ मडवी साहेब यांच्या स्मरणार्थ द बॉस रतीश सुनील शेठ मडवी यांच्या वतीने ट्रॉफी देखील आम्हाला देण्यात आहेत. नकुल शेठ आपलं सहर्ष स्वागत. म्हणजे आमचे निखिल मडवी साहेब आणि निखिल भाई मडवी यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. आकाश टकले साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने 10,000 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि दयानंद भाई मडवी यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला 501 रुपयाचं योगदान, त्यांचंही मनापासून आभार. धनुषेठ मडवीला पाहतो मित्रांनो या टर्न मधून त्या ठिकाणी लगेच कंटेनर यार्ड मध्ये का ना सध्या साईटी देखील तेवढ्या चालू आहेत मित्रांनो त्यांच्या. आणि 26 डिसेंबरला जो सतीशपती गावदेवी गावठाण संघ आपण बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत त्या संघाचे पुरस्कर्ते 0609 उरणचा छोटा टायगर धनुषेठ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. ओव्हर टू विपुल. सतीशपती गावदेवी गावठाण आयोजित आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही 2 दिवसीय स्पर्धा पाहतोय. सध्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील उरण तालुक्यातील मोठी जो प्रीमियर लीग देखील चालू आहे.
तर नितेश पंडित सरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा गावठाणच्या जे छोटे स्वयंसेवक येते फक्त गावठाणचे छोटे यांनी जर सीमारेषे बाहेर झेल पकडला तर उरणचा छोटा टायगर गावठाणचे सुप्रसिद्ध उद्योजक धनुशेठ मळवी यांच्या वतीनं 0609 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे 609 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल प्रत्येक आईबा प्रेक्षक कमाल कॅससाठी. उरणच्या फक्त छोट्या स्वयंसेवकांना संधी असेल. उरणचे छोटे समर्थक म्हणजे आमच्या या गावठाणचे जे स्वयंसेवकाचे छोटे त्यांना ही संधी असेल. येणारी या 24 चेंडू आणि 64 धाबांची गरज. धन्यवाद संयम घर त्यांचा पण आवाज ऐकला. प्रवीणजी गायकर यांचा पण आवाज ऐकताय. न्यू यंगस्टर वहाळ आणि त्यांच्या विरुद्ध अजनबी ओवळे अशी सध्या मॅच चालू आहे, जिथे येणारे 24 चेंडू आणि 64 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अजनबी ओवळे या संघाला स्ट्राईकला आशिष मात्री, नॉस्ट्राईकला ऋषिकेश पाटील. पहिलाच बॉल प्रतीक पाटीलचा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आणि पहिल्या चेंडूवर हादरा लागलाय अजनबी ओवळे या संघाला. मान्य श्री चेतनजी ठाकूर यांचे इथं आगमन होते, त्यांना देखील आपण विनंती करूयात. आपण या व्यासपीठावर नेहमीच भूमिका स्पोर्ट चेले संघाला ते पुरस्कृत करत असतात आणि नेहमीच क्रिकेटवर ज्यांचं प्रेम पाहायला मिळालं असे चेतनजी ठाकूर यांचे इथे शुभागमन झालं, त्यांना देखील आपण विनंती करूयात. आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट, ज्या खरं आशिष मात्रेची मागील मॅच मध्ये इनिंग आपण पाहिलीत आणि त्याला अगदी स्पष्टामध्ये बाद केलंय. समीर नाईकने टिपलेला झेल अगदी देखण्यालायक पाहायला मिळाला. पॉईंटच्या दिशेने खेळलेला पटका जिथे क्षेत्ररक्षक समीर नाईक देत होते आणि महत्वाची विकेट, संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा सरसेनापती शून्यावर बाद होताना पाहायला मिळाला. विशाल गायकवाड टेसर कामगार पावा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये दुतुम सारख्या बलाढ्य संघाला ज्या संघानं पराभूत केला. चेतनजी ठाकूर यांचे आगमन पाहायला मिळतं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळून काढला विशाल गायकवाडनं. आडव्या बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसऱ्या चेंडूवर दुसरा हादरा लागलाय अजनबी ओवळे या संघाला. खेळाडू क्रमांक दुसरा झेलबाद. विकेट हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि विकेट हॅट्रिक साठी हिमांशु शेठ पाटील उलवे यांच्या वतीनं बहाळ यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज गोलंदाज दिलं जाईल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपला प्रतीक पाटील पाहायला मिळणार आहे गोलंदाज आणि हिमांशु शेठ पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000चा कॅश प्राइज हे देण्यात येईल. महत्वाच्या 2 चेंडूवर 2 विकेट. प्रतीक पाटील ऑन द हिमांशु पाटील यांच्या वतीनं हे बक्षीस पाहायला मिळतं. यावेळेचा फटका फसला गेलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तैनात. लॉंग ऑफ मध्ये जेल खरं तर थोडासा आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला. त्याच्या आवाक्याच्या बाहेर जिथे सिंगल्सनं सुरुवात केली ती म्हणजे अजनबी ओवळे संघानं डाव सावरून खेळावं लागणार आहे. मनोज दापोळकर 4थ्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रतीक पाटीलचं षटक जे पहिल्या महत्वाच्या 2 चेंडूवर 2 विकेट लागल्यानंतर डाव सावरून खेळावं लागणार आहे अजनबी ओवळे संघाला. ऋषिकेश पाटीलकडे ती जबाबदारी आहे. मागील सामन्यामध्ये देखील चांगली विस्फोटक इनिंग साकारली ऋषिकेश पाटीलनं, त्यामुळे या मॅचला देखील तो सहजरित्या बनवू शकतोय. पण बॉलिंग अटॅक चांगला आहे तो म्हणजे स्कायरा न्यू यंगस्टर वहाळ या संघाचा. यावेळेचा बॉल पडल्यानंतर टॉस केला, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल उडले स्पॉट वरून चेंडू थोडासा उचली दिली आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला प्रियांशी 11 टाकीगाव टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. ही मॅच संपण्याअगोदर आपण कॅप्टन येणं फार गरजेचं आहे. सगळ्या सत्रामध्ये या 2 सामने टाकीगाव या संघाने जिंकलेत. आखूड टप्प्याचा बॉल बॅटची एज आणि आणखीन एक हाताला लागलाय. पहिल्या षटकामध्ये 3रा खेळाडू बाद केलाय प्रतीक पाटीलनं.
प्रियांश इलेव्हन टाकीगाव संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करतोय ही मॅच संपण्या अगोदर आपण त्वरित रिपोर्टिंग करा. दरम्यानच्या कालावधीमध्ये 40+ मास्टर सूर्यजी पाटील यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रतीक पाटीलचे षटक चालू जिथे 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली. महत्वाचे 3 खेळाडू बाद केलेत ते म्हणजे अजनबी ओळे संघाचे विद्याधर मात्रे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू निर्धाव फेकला. पहिल्या षटक प्रतीक पाटीलच्या नावावर पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिलाय तो म्हणजे न्यू यंगस्टार वहाड या संघाचा. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलच्या अवघ्यात एकच धाव पाहायला मिळाली. त्यामध्ये 3 महत्वाचे विकेट. घनश्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होते. अजूनही गरज असेल ती म्हणजे अर्थातच 63 धाबांची येणारे 18 चेंडू आणि आता 63 धाबा. समोर अजनबी ओवळे संघ या संघाने खरं तर दुतुम सारख्या बराडे संघाला पराभूत केलं. पण सध्या न्यू यंगस्टर वहाड संघाची गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या मस्तकावर दस्तक दे चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आला हा संघर्षमय षटकार. घनश्याम पाटीलचं स्वागत केलं. पहिल्याच बॉलवर मनोज दापोलकर यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. संघर्ष करायला लागेल तो म्हणजे ओवळे या संघाला. सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली. पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव आली होती पण त्यानंतर पहिल्या चेंडूवर घनश्याम पाटीलच्या मोठा फटका आलाय मनोज दापोलकरच्या बॅट मधून. त्यामुळे कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव मनोज दापोलकरकडे देखील आहे. या सामन्यामध्ये हा देखील महत्वाचा मुख्य खेळाडू पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर उजवीष्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंप जिथे एक्स्ट्रा सुरुवात आणखी एकदा जोडली जाईल. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 8 धावा पाहायला मिळतात. प्लस मास्टर सूर्यजी पाटील यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेचा बॉल काय कम्मालीचा चेंडू टाकला. अगदी खोलामध्ये टाकला होता. स्वतःच्या फॉलोमध्ये घनश्याम पाटीलने अडवला. षटकार आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी करू शकते ही सांगणारी गोलंदाजी सध्या घनश्याम पाटील करतोय. मान्यश्री अमृतजी मडवी यांना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण डिक्लेअर झोन मध्ये फटका खेळून काढला. फक्त एकच धाव मिळेल. चला प्रियांश 11 टाकीगाव टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपली मॅच खेळवली जाणार आहे त्यामुळं आपल्याला विनंती आहे टाकीगाव संघ आपण हे षटक संपण्या अगोदर लगेच रिपोर्टिंग करा. घनश्याम पाटीलचे षटक. यावेळेचा बॉल अगदी पडल्यानंतर पुन्हा एकदा टॉस करणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल आलाय घनश्याम पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलने देखील कमालच केली. जिथे महत्वाचे 3 खेळाडू बाद केले त्या जिथे अपेक्षा होत्या ऋषिकेश पाटील कडून आशिष मात्रे
जे शून्यावर बाद झाली. त्यानंतर विशाल गायकवाड पावाकडून देखील अपेक्षा होत्या, पण तोही खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. यावेळचा फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये आणखीन एक झेल टिपला जातोय. चौथा हादरा लागलाय अजूनबी ओळे या संघाला. खेळाडू विद्याधर मात्र होतील. झेल बाद. काल बघा प्रवीण सतीशमती दामुलपाडा संघ खेळला. सेमीफायनलची क्वार्टर फायनलची मॅच खेळत होती आणि तिथं तो सामन्यामध्ये सुनील शेठ मडवी यांच्या वतीने 10 किलोचा बोकड एका संघात देण्यात आला आणि तो संघ काल मेगा फायनल मध्ये देखील दाखल झाला. काल सतीशमती दामुलपाडा या नावाने संघ खेळताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर राहिला, पण लेगिस्टीच्या बाहेर जाणारा जिथे 1+1 2 धावा मिळाल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेले. त्या 11 धावा पाहायला मिळतात. घनश्याम पाटील षटक थोडंसं लांबडं राहिलं. या षटकामध्ये एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा देखील घनश्यामनं भरपूर खर्च केल्यात, पण महत्वाचा विकेट विद्यार्थी मात्रेला त्यानं बाद केलाय. येणारे आणखी 13 चेंडू आणि 53 धावांची गरज. स्लोवर पद्धतीचा बॉल फसली मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पण चेंडू निघून चालला डिक्लेअर झोन मध्ये. त्यामुळे धावपटला धावा लागले गेले. त्या 12 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. धावपटा धावा लागले गेले. त्या 13 धावा पाहायला मिळतात. सुजल घरत गोलंदाज दाखल झाला. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट देखील मिळवल्या. त्यामुळे आता थोडंसं समीकरण देखील बदल जाईल. येणारे 10 बॉल आणि 51 धावांची गरज आहे अजनबी ओळी या संघाला. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. प्रयास कोणीच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे आला हा पहिला दर्जेदार षटकार. नऊ बॉल आणि आता 45 धावांची गरज. 9 मध्ये 45 बनवायच्या. पहिल्यांदा षटकार आलाय. टप्प्याचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्यांना चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. आणखीन एक निर्धाव चेंडू आला. त्यामुळं यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळत असताना आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणारे 8 चेंडू आणि आता अजूनही 45 धावांची गरज. षटकार आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे सुजल घरत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला. जिथे आणखीन एक धाव मिळाला जाईल. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले. त्या 20 धावा पाहायला मिळतात. हे षटक इथं संपतंय.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागले गेले त्या 20 धावा येणारी 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी आणखीन 44 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 44 धावांची गरज. मंचावर दीपकजी मडवी माजी उपसरपंच यांचं देखील आगमन पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. यावेळेचा बॉल अगदी हलक्या खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. हे सह विपुल व्यासपीठावरती आपण पाहतो सन्मान्य अतिथी गावठाण गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आमचे महामहिम भीष्म अर्थातच किशोर मडवी साहेब यांचे बंधू सन्मान्य दीपक शेठ मडवी साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 15,000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही सतीश स्मृती गावदेविक गावठाण संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू धीरज पाटील खरं तर निर्धाव फेकलेत. रनअप पाहायला गेला संयम तर जवळजवळ 20 ते 22 पावलांचा रनअप पडा. चेंडू टाकण्याची एक वेगळी शैली त्याची पाहायला मिळते. थोडीशी चेंडू करत फिंगर रोल करतोय. स्लोवर पद्धतीची गोलंदाजी धीरजने हाताळले. मागील 2 चेंडू देखील निर्धाव आले. त्यामुळे आता किती मार्जिनना सामना अजनबी ओळे संघ हरणार याच्याकडे लक्ष पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू इथून डिक्लेअर क्षेत्रामध्ये दाखल झाला मिळा जाईल. एकेरी धावपटा धाबा लागले गेले त्या 21 धाबा. त्यामुळे येणारे 3 चेंडू आणि 43 धावांची गरज. 3 मध्ये 43 बनवायच्यात. चला टाकीगावचा एखाद्या खेळाडू इथं उपस्थित असेल तर आमच्या आयोजन कमिटीशी तुम्ही संपर्क साधा. यावेळचा फटका जरूर सजवला. समोरच्या दिशेला प्रयास कोणी प्रयत्न करतोय पण क्षेत्ररक्षक आहे तैनात. काय कमालीचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे. आणि तुम्ही मात्र आणखीन एक हादरा लागलाय अजनबी ओळे या संघाला. आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. फक्त एकच धाव मिळेल. त्यामुळे आता शेवटचा बॉल बाकी असेल. औपचारिकता पाहायला मिळते या मॅच मधील अजनबी ओळे संघ. शेवटचा 1 चेंडू आणि 42 धावांची गरज. तर सन्मान्य दामोदर बापू मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं साहेब व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. सन्मान्य दामोदर बापू मडवी साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. तरी ते सन्मान करूया. प्रथमतः सुनील दादा मडवी साहेब यांना विनंती. तिथं आपण जाऊ नका. सतीश म्हात्रे साहेब थांबा. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने गेलं. तर पूर्वी आपण आत्ताच व्यासपीठ यांचं शुभागमन पाहिलं. ते चेतन ठाकूर साहेब यांचं इथे शुभ सन्मान. शिवसेनेचे शाखा प्रमुख